नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC यांच्या अंतर्गत पोलीस सब इन्स्पेक्टर लिमिटेड जी डिपार्टमेंट आहे, कॉम्पिटिटिव्ह मेन एक्झामिनेशन 2023 याबद्दलची जी आन्सर की आहे झालेल्या परीक्षेची आणि ऑब्जेक्शन सबमिशन साठीची जी विस्तारित माहिती आहे, या संदर्भातलं प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे. पाहू शकता, महाराष्ट्र लोकसेवा आयोग पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2023 जाहिरात क्रमांक 47/2024 या परीक्षेच्या प्रथम उत्तर तालिकेवरील हरकती सादर करण्याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 29 डिसेंबर 2024 रोजी आयोजित पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2023 या परीक्षेच्या वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या पुस्तिकेच्या चारही संचांच्या प्रथम उत्तर तालिका आयोगाच्या या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या परीक्षेची प्रस्तुत परीक्षेसाठी उपस्थित उमेदवारांना उत्तर तालिकेवर हरकती सादर करायच्या असल्यास आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक 17 नोव्हेंबर 2021 व 1 जुलै 2022 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकामध्ये नमूद कार्यपद्धतीनुसार केवळ ऑनलाईन पद्धतीने व विहित शुल्काचा भरणा करून हरकती सादर करणे आवश्यक आहे. विहित ऑनलाईन पद्धतीत व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील अथवा अन्य कोणत्याही मार्गाने पद्धतीने सादर करण्यात आलेल्या हरकती तसेच विहित शुल्काचा भरणा न केलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत. उत्तर तालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी 11:59 वाजेपर्यंत सुरू राहील. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यात कोणत्याही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास आयोगाच्या सुविधा केंद्राचा जो नंबर देण्यात आलेला आहे यावर संपर्क केला जाऊ शकतो. त्याचबरोबर जी उत्तर तालिका आहे, पाहू शकता, पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2023 साठीची 29 डिसेंबर 2024 रोजी झालेली जी परीक्षा आहे, या परीक्षेचा उत्तर तालिका आहे. प्रश्नसंच A, B, C आणि D नुसार जे 1 ते 100 प्रश्न आहेत यांची उत्तरे यामध्ये देण्यात आलेली आहेत. ते चेक केले जाऊ शकतात. 1 ते 150 प्रश्न यांची उत्तरे दर्शवण्यात आलेली आहेत. हे चेक केले जाऊ शकतात. तर अशा पद्धतीने MPSC अंतर्गत जी PSI पदाची परीक्षा झाली होती 29 डिसेंबरला, याची आन्सर की जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर ज्या उमेदवारांना काही आक्षेप किंवा हरकती असल्यास ते आक्षेप आणि हरकती घेऊ शकतात, या संदर्भातली लिंकसुद्धा जारी करण्यात आलेली आहे. या भरती संदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.